पहिल्यांदाच मेट्रोत बसलो आणि वाटलं हेच का ते स्मार्ट पुणे. आजचा दिवस माझ्या एका फ्रेंडने स्पॉन्सर केला होता असं म्हटलं तरी चालन. दंडवत प्रणाम. माझं नाव DRX किरण. आज आहे डे 3 पुणे एक्सप्लोर सिरीजचा. म्हणतात ना, आधी पोटोबा मगच विठोबा. पहिलीच मिसळ खाल्ली आणि आईस्क्रीम खाऊन आम्ही निघालो मेट्रोच्या दिशेनं. शहर माझं होतं पण नजरेत नव्हतं. रोजच्या धावपळीत कधी त्याचं खरं रूप पाहिलंच नव्हतं. आज पहिल्यांदा मेट्रोच्या दिशेने निघालो. शहराच्या धावपळीपासून दूर एक शांत प्रवास शोधायला. स्टेशनवर पाय ठेवता जाणवलं इथे गडबड नाही, फक्त एक हळूवार शिस्त आहे. स्वच्छता अशी जणू रोज सकाळी स्वप्न झाडून ठेवलेली असावी. मेट्रो समोर येऊन उभी राहिली. न बोलता बोलणारी, जणू शहराच्या काळजातून जाणारी एक रेषच. दरवाजे उघडले आणि शहराचा गोंधळ मागे राहिला. मेट्रोच्या आत पाऊल ठेवलं आणि जणू शांततेच्या मंदिरातच आलो असं वाटलं. ना हॉर्न ना गोंधळ, फक्त स्वतःच्या श्वासाचा आवाज. कधी नव्हतं असं शांत शहर पाहिलं, कधी नव्हतं असं स्वच्छ स्वप्न बघितलं. बाहेर शहर धावत होतं, वळण घेत होतं, उजळत होतं आणि मी त्या प्रत्येक वळणावर जरा वेळ थांबून पाहत होतो. शहर पहिल्यांदाच इतकं नीटसं, इतकं आपलंसं वाटत होतं. पुणे धावतंय आणि मेट्रो त्याचं नवीन इंजिन झालंय. हे फक्त एक साधन नाही, हे आहे शहराच्या प्रगतीचं स्पंदन.